धाराशिव जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस, सर्वच लहान मोठे प्रकल्प ओव्हरफ्लो। यंदा सरासरीपेक्षा अधिक झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व लहान मोठे प्रकल्प तुडुंब भरले आहेत। कडकनाथवाडी येथील कृष्णा मराठवाडा प्रकल्पातील महत्त्वाचा घटक असलेला साठवण तलाव देखील यंदा प्रथमच पूर्ण क्षमतेने भरला आहे। नमस्कार मित्रांनो, धाराशिव बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। यावर्षी जर पावसाचं प्रमाण बघितलं तर मराठवाड्यात अक्षरशः कोकणासारखा धो पाऊस पडत आहे। 2 महिने लवकर सुरू झालेल्या पावसाने आता मात्र आपला जोर आणखीनच वाढवलेला दिसून येत आहे। यात गेल्या काही महिन्यांपूर्वी काम झालेलं एक महत्त्वाचा जलस्रोत म्हणजे वाशी तालुक्यात येणारा कडकनाथवाडी येथील एक साठवण तलाव की ज्याची पाण्याची क्षमता ही 2.64 मैल एवढी असून त्या तळ्यात आज प्रथमच भराव ओसंडून पाणी वाहताना आपल्याला दिसून येते। गेल्या काही दिवसांपूर्वी या तळ्यातील लिकेजचा प्रश्न थोडासा ऐरणीवर आला होता, परंतु एकंदरीतच मराठवाडा आणि कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेतील पाण्याचा विचार जर केला तर त्या पूर्ण टप्प्यातील महत्त्वाचा घटक असणारा हा भाग आहे। या ठिकाणी वाहत असलेलं पाणी खाली दुधाळवाडी मार्गे उर्वरित धाराशिव जिल्ह्यात जात असून आता भरलेलं हे तळ मात्र बघण्यासारखं ठरत आहे। या ठिकाणी एकूणच परिसरातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि कृष्णा मराठवाडा प्रकल्पात अतिरिक्त जे पाणी आहे कृष्णेचं ते पाणी या तळ्यात येऊन इथून त्याचं पुढं विसर्जन वाटप करण्यात येणार असल्याचं एक नियोजित चित्र आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातला एक महत्त्वाचा प्रोजेक्ट म्हणून कृष्णा मराठवाडा या सिंचन योजनेकडे पाहिलं जाते। सध्या या गोष्टीचा पाठपुरावा आमदार राणा जगजितसिंह पाटील हे करतच आहेत। काही ठिकाणी पंप हाऊस देखील सुरू झालेले आहेत, तर त्याच पद्धतीचं पंप हाऊस आपण इकडे मागे बघू शकतो या ठिकाणी तयार झालेलं आहे, परंतु त्याचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही। काम पूर्ण होण्याच्या आधीच हा तलाव भरल्याने बऱ्यापैकी काम आता लांबणीवर पडलेलं दिसून येतं आपल्याला।